दिवसभरात महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत ते आपण पाहणार आहोत। पहिली बातमी सगळ्यांची चिंता वाढवणारी बातमी आहे, कारण चीनमध्ये HMPV या व्हायरसनं अक्षरशः थैमान घातलंय। याच पार्श्वभूमीवर केंद्र सरकारही सतर्क झाल्याचं दिसतंय। भारत सरकारनं WHO कडून सर्व अपडेट्सही मागवलेत आणि याच संदर्भातली विस्तृत बातमी, सगळ्या अपडेट्स जाणून घेणार आहोत। चला दुसरी बातमी सांगतो काय आहे ते। अतिशय महत्त्वाची बातमी, अतिशय विशेष अशी बातमी। पुण्यात जन आक्रोश मोर्चाचं आयोजन करण्यात आलंय। सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ आज पुण्यात सकल मराठा समाज जन आक्रोश मोर्चा काढतोय। या मोर्चात मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील, संभाजीराजे छत्रपती, भाजपचे आमदार सुरेश धस, खासदार बजरंग सोनवणे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण आणि विविध नेते मंडळी उपस्थित असतील। तिसरी बातमी विठुरायाच्या दर्शनाच्या काळ्या बाजाराची आहे। होय, सावळ्या विठूच्या या दरबारात तोतयागिरी सुरू झाल्याचं दिसतंय। पंढरपुरात विठ्ठल दर्शनाचा काळा बाजार होत असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। पैसे घेऊन वशिल्यानं विठुरायाचं दर्शन दिलं जात होतं, मात्र हा ठग तोतया पोलिसांच्या जाळ्यात अलगद आलाय। तोतया पुजारी चिंतामणी उत्पात याच्या विरोधात अखेर गुन्हा दाखल करण्यात आलाय। आता बातम्या पाहूयात सविस्तर आणि विविध बातम्यांवरती नजर टाकायची आहे। सविस्तर बातम्या पाहूयात। बातमी चिंता वाढवणे, अर्थातच चीनमधून पुन्हा कोरोनासारख्या नव्या विषाणूची दहशत पसरतीये। या नव्या व्हायरसनं हाहाकार माजवल्यानं चीनमधील हॉस्पिटल सध्या फुल झाली आहेत। मात्र त्यातही गंभीर बाब म्हणजे या नव्या व्हायरसवर अद्यापही लस सापडलेली नाही। कोणतंही अँटीबायोटिक्स सुद्धा या HMPV विषाणूवर प्रभावी ठरत नाही। त्यामुळे हा विषाणू आणखीनच घातक होत चाललाय। त्यामुळे कोरोनासारखं गंभीर संकट कधी आपल्या उंबरठ्यावर येऊन ठेपेल हे काही सांगता येत नाही। त्यामुळे सर्वांनीच काळजी घेण्याची आता गरज आहे। काय काळजी घेऊयात बघा, लस आहे का तर नाही। HMPV वर कुठलीही लस उपलब्ध नाही, त्यामुळे हा व्हायरस अधिकच घातक ठरतोय। देशात आणि जगामध्ये 5 वर्षांआधी कोरोनानं थैमान घातलं होतं। आता चीनमध्ये पुन्हा एकदा 5 वर्षांआधीचीच कोरोनासारखीच परिस्थिती दिसतीये। 5 वर्षांआधी चीनच्या वुहानमधल्या हॉस्पिटलमधल्या दृश्यांनी संपूर्ण जगाला अक्षरशः धडकी भरली होती, जिथं मास्क लावलेल्या हजारो लोकांची गर्दी हॉस्पिटलमध्ये पाहायला मिळाली। याच रुग्णांना श्वास घेण्यासाठी त्रास होत होता, मात्र हॉस्पिटल्स हाऊसफुल झाली। स्मशानभूमीतही रांगा लागल्याचं चित्र होतं। हजारो माणसं उपचाराविना तडफडून मेली। अगदी तशीच परिस्थिती सध्या चीनमध्ये दिसतीये। चीनमधल्या रुग्णालयांचे तसेच व्हिडिओ आता व्हायरल होत आहेत, जिथे हॉस्पिटलमध्ये मोठी गर्दी दिसतीये। त्यामुळे 5 वर्षांनंतर पुन्हा कोरोनासारखी परिस्थिती उद्भवण्याची शक्यता आहे। कोरोनासारखाच विषाणू चीनमध्ये हाहाकार माजवतोय। चीनमधल्या हॉस्पिटलमध्ये सध्या रुग्णांची रांग लागली आहे। स्मशानं देखील रुग्णांच्या मृत्यूनं भरली आहेत। लॉकडाऊन पुन्हा त्यामुळे लागणार का? आपल्या उंबरठ्यावर हा व्हायरस येऊन ठेपलाय का? पुन्हा 5 वर्षांपूर्वीची स्थिती पुन्हा एकदा भारतात, महाराष्ट्रात, राज्यात, आपल्या शहरात येणार का? पुन्हा लॉकडाऊन लागणार का? असे सवाल या निमित्तानं उपस्थित होत आहेत। चीनमधील परिस्थिती अत्यंत भयावह आहे, त्यामुळे काळजी घेण्याची गरज आहे। संकट दारावर येऊन ठेपलंय। दोन्ही विषाणू श्वसन प्रणालीला लक्ष्य करतात। HMPV विरुद्ध कोविड-19 आपण फरक पाहतोय। श्वसनाचे थेंब आणि दूषित पृष्ठभागांद्वारे दोन्ही आजारांचं संक्रमण होतं। मुलं, वृद्ध, रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्या व्यक्तींना याचा धोका उद्भवतो। कोरोनावर प्रतिबंधक लस आणि उपचार आता उपलब्ध झालेत, मात्र HMPV वर अद्याप कोणतीही लस किंवा उपचार पद्धती नाही। त्यामुळेच HMPV हा घातक ठरतोय। बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा घेऊया टॉप 50 मधून। चीनमध्ये नव्या HMPV व्हायरसनं थैमान घातलंय। या पार्श्वभूमीवर केंद्र सरकार सतर्क झालं। भारत सरकारनं जागतिक आरोग्य संघटनेकडून सर्व अपडेट्स मागवलेत। केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचीही त्या संदर्भात महत्त्वाची बैठक पार पडली आहे। चीनमध्ये पसरलेल्या कोरोनासारख्याच नव्या व्हायरसनं भारताचंही टेन्शन वाढवलंय। लहान मुलांसाठी आणि वृद्धांसाठी धोकादायक असणारा हा विषाणू केरळमधून संक्रमित होण्याच्या जास्तीत जास्त शक्यता आहे। त्यामुळे केरळच्या नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याच्या सूचना देण्यात आल्या।
सध्या मुंबईसह MMR क्षेत्रातील घरांच्या किमती गगनाला भिडल्यानं घर खरेदी करणं सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेर आल्याचं पाहायला मिळत आहे. त्यामुळेच 2030 पर्यंत लाखो घरं उपलब्ध होणार असल्यानं सर्वसामान्यांच्या गृहस्वप्नाला चालना मिळणार आहे. आज लोकलच्या तिन्ही मार्गांवर मेगा ब्लॉक घेण्यात येतोय. मध्य रेल्वेवर माटुंगा ते मुलुंड दरम्यान तर हार्बरवर पनवेल ते वाशी अप आणि डाऊन मार्गावर मेगा ब्लॉक घेण्यात येणार आहे. पुणे लोणावळा मार्गावर कामशेत तळेगाव दरम्यान विशेष पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. पुलाच्या कामानिमित्त हा ब्लॉक घेण्यात येईल. त्यामुळे पुणे लोणावळा लोकल गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. मुंबईतील प्रवास वेगवान करण्यासाठी 60,000 रुपये खर्च केले जातील. 60,000 कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. सध्या वर्सोवापर्यंत असलेला कोस्टल रोडचा विस्तार दहिसरपर्यंत करण्यात येणार आहे. त्यासाठीच्या परवानग्या येत्या 45 दिवसात घेऊन महत्वाकांक्षी प्रकल्पाच्या कामाला 2 महिन्यात सुरुवात केली जाणार असल्याची माहिती देण्यात आली आहे. मलंगड टेकडीला मुंबईसह ठाणे नवी मुंबईतील निसर्गप्रेमी खरंतर भेट देतात. या टेकडीवर फ्युनिक्युलर ट्रॉली लावण्यात आल्यानं नागरिकांना मोठा दिलासा मिळाला आहे. मलंगडचा प्रवास 2 तासात व्हायचा, आता हाच प्रवास अवघ्या 10 मिनिटात शक्य होणार आहे. दादर रत्नागिरी पॅसेंजर बंद करण्यात आली. आता या जागी कायमस्वरूपी दादर गोरखपूर रेल्वे गाडी चालवण्यात येणार आहे. 1 जानेवारी 2025 पासून लागू झालेल्या नवीन वेळापत्रकात रेल्वे गाड्यांचा समावेश करण्यात आला. पर्यटकांनी गजबजलेल्या माथेरानमध्ये ई-रिक्षा सेवेमुळे स्थानिकांसह पर्यटकांना दिलासा मिळाला. स्वस्त आणि सुकर प्रवासासाठी ई-रिक्षा सुरू झाल्यानं पर्यटकांची संख्या वाढली आहे. नियमित ई-रिक्षा सुरू झाल्या असल्या तरी त्याची संख्या वाढण्याची मागणी नागरिक करत आहेत. मुंबईकरांनी 2024 मध्ये महागड्या आणि आलिशान 1535 गाड्यांची खरेदी केली. मुंबईतील काही रस्ते खराब असून गाड्यांची रचना चांगली असल्यानं आरामदायी प्रवास करणं शक्य होतं. या गाड्या खरेदीसाठी कर्जही उपलब्ध झाल्यानं गाड्यांची खरेदी वाढली आहे. मुंबईतील वाढत्या अनधिकृत झोपड्यांच्या प्रश्नावर उच्च न्यायालयानं संताप व्यक्त केलाय. मुंबईत गेल्या 30 वर्षात भयावह परिस्थिती निर्माण झाली आहे. झोपड्या कैक पटींनी वाढल्याचं नमूद करत हायकोर्टानं ही बांधकामं जमीनदोस्त करण्याचे आदेश दिले. नवी मुंबई करवसुली करण्यासाठी पालिकेच्या मालमत्ता कर विभागानं कंबर कसली आहे. पालिकेनं डिसेंबर अखेरपर्यंत 569 कोटी 45 लाख रुपयांची वसुली केली आहे. पालिकेनं 1000 कोटी करवसुलीचं उद्दिष्ट ठेवलंय. 2023 या वर्षाच्या तुलनेत 2024 यामध्ये जवळपास 121 कोटींना अधिक वसुली झाली आहे. मुंबईच्या शिवाजी पार्क मैदानाची धुळीमुळे घुसमट होती आहे. त्यावर क्रॅप गवत लावणं हा रामबाण उपाय ठरेल असं मत पर्यावरण तज्ज्ञांनी व्यक्त केलंय. मैदानावरील धुळीमुळे हवेतील प्रदूषणाचा नागरिकांना सामना करावा लागतोय. त्यामुळेच माती काढून ग्रास लाईन तयार केल्यास धूळ उडणार नाही असंही मत व्यक्त करण्यात आलंय. सिडकोच्या अतिक्रमण नियंत्रण विभागानं अनधिकृत बांधकाम आणि अतिक्रमणांवर बुलडोझर चालवलाय. या मोहिमेअंतर्गत सिडकोच्या जमिनीवर अनधिकृत बांधकामं उभारण्यात आलेली असल्याची ती तोडण्यात आली आहे. नाशिकच्या जिल्हा रुग्णालयातून अवघ्या 5 दिवसाच्या बाळाची चोरी करण्यात आली आहे. जिल्हा रुग्णालयात नवजात बालकांना चोरणारी टोळी सक्रिय असल्याचा संशय व्यक्त करण्यात आला. दरम्यान बाळ चोरणारी ही महिला CCTVमध्ये चित्रित झाली आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावरून 4 कोटी रुपयांची चरस जप्त करण्यात आलंय. या प्रकरणी बँकॉकवरून आलेल्या 2 प्रवाशांना अटक झाली आहे. हवाई गुप्तचर संचालनालयानं ही कारवाई केली आहे. पिंपरी चिंचवडमध्ये एका तरुणानं वाहतूक पोलिसाला टेम्पो चालकाकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली आहे. टेम्पोवर टाकलेल्या जुन्या पावतीच्या वादावरून सहाय्यक पोलीस फौजदाराला मारहाण झाली आहे. मारहाणीची दृश्य CCTVमध्ये चित्रित झाली आहेत. मुंबईत एकाच वेळी तब्बल 13 बांगलादेशींना अटक करण्यात आली आहे. घाटकोपर पोलिसांनी ही कारवाई केली. हे सर्व आरोपी नालासोपाराच्या अचोले विभागात अनधिकृतपणे राहत होते. उल्हासनगरच्या आशेळे गावातून बांगलादेशी दाम्पत्याला अटक झाली आहे. गुप्त माहितीच्या आधारे गुन्ह्यान्वेषण विभागाच्या पोलीस पथकानं सापळा रचून मीना मुजीद खान आणि तिचा पती इमोन उर्फ महमूद खान असद खान या दोघांना अटक केली आहे. पुढील कारवाईसाठी त्यांना विठ्ठलवाडी पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. बुलढाण्याच्या जळगाव जामोदमध्ये DJ गाडी पान टपरीजवळ उभी केल्याच्या रागातून शिवीगाळ आणि मारहाण करण्यात आली आहे. दरम्यान
गाडी मालकाला मारहाण करणाऱ्या तिघांविरोधात पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अंबरनाथमध्ये भरधाव रिक्षा इलेक्ट्रिक पोलला धडकून झालेल्या अपघातात रिक्षाचालक गंभीर जखमी झाला होता. मात्र या रिक्षाचालकाची आठवडाभर सुरू असलेली मृत्यूशी झुंज अखेर संपली. उपचार दरम्यान या रिक्षाचालकाचा दुर्दैवी मृत्यू झालाय. गिरणी कामगारांसाठी 1 लाख घरं बांधणार असल्याची घोषणा गृहनिर्माण मंत्री एकनाथ शिंदेंनी केली आहे. मुंबई MMR मध्ये ही घरं बांधली जातील असंही शिंदे म्हणाले. महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळानं कोस्टल रोड प्रकल्पाला नोटीस पाठवली आहे. प्रकल्पाच्या कामामुळे होणाऱ्या हवा प्रदूषणाबाबत कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे. दरम्यान याबाबत सोमवारी सुनावणी होणार आहे. महानगरपालिकेच्या बनावट मंजुरीच्या आधारे बांधण्यात आलेल्या कल्याण डोंबिवली महानगरपालिका क्षेत्रातील 58 बेकायदा इमारतींना दिलासा मिळाला आहे. महापालिकेच्या कारवाईला उच्च न्यायालयानं अंतरिम स्थगिती दिली आहे. अटल सेतूवरून सामान्यांना किमान दरात प्रवास करणं आता शक्य होईल. नवी मुंबई महानगरपालिकेच्या परिवहन विभागानं महत्त्वाचा निर्णय घेतलाय. नवी मुंबई मुंबई व्हाया अटल सेतू अशा प्रवासासाठीच्या तिकीट दरात तब्बल 50% घट करण्यात आली आहे. पुण्यातल्या सैन्य दलाच्या प्रदर्शनात रोबोटिक डॉग्स खास आकर्षणाचा विषय ठरलाय. या रोबोटिक डॉग्समुळे भारतीय सैन्याची अनेक कामं सुकर होतील. सुरक्षेसंदर्भातल्या अनेक कामांसाठी या डॉग्सचा वापर केला जाणार आहे. वाशिमच्या जिल्हा विधी सेवा प्राधिकरण आणि वैकल्पिक वाद निवारण केंद्राच्या विधी सेवा साधन या नूतन इमारतीचं उद्घाटन करण्यात आलं. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाचे न्यायमूर्ती गोविंद सानप यांच्या हस्ते उद्घाटन पार पडलं. राज्य आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार मुंबईत सर्वाधिक चिकनगुनियाचे रुग्ण आहेत. गेल्या वर्षभरात तब्बल 735 रुग्णांची नोंद पालिका रुग्णालयांमध्ये करण्यात आली आहे. राज्यात ऑटो रिक्षा परवान्याचं खुलं धोरण आहे आणि त्यामुळेच मागेल त्याला परवाना दिला जातोय. याचा गैरफायदा घेणाऱ्या काही नोकरदार मंडळींविरोधात पुण्यामध्ये कारवाई करण्याचा इशारा देण्यात आलाय. 31 जानेवारीपर्यंत परवानाधारक नोकरदारांनी परवाना कार्यालयात सादर करण्याची सूचना RTOच्या वतीनं देण्यात आली आहे. KDMCच्या आचार्य अत्रे रंगमंदिराच्या दुरावस्थेबाबत शरद पोंक्षेंनी नाराजी व्यक्त केली आहे. त्यांनी एक व्हिडिओ शेअर केलाय. उद्या मुख्यमंत्री येणार असून आज डागडुजी सुरू झाल्याचं, मुख्यमंत्री एकटा अचानकपणे तुम्ही या आणि याच परिस्थितीकडे लक्ष द्या असं म्हणत पोंक्षेंनी लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाचे कान टोचले. दिल्लीत होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या एका प्रवेशद्वाराला सावरकरांचं नाव देण्यात येणार आहे. साहित्यप्रेमींच्या मागणीची ही दखल महामंडळाकडून घेण्यात आली आहे. बैठकीमध्ये सावरकरांचं नाव देण्याच्या निर्णयावर एकमत झालंय. पंढरपुरामध्ये विठ्ठल दर्शनाचा केला जाणारा काळा बाजार आता उघडकीस आलाय. पैसे घेऊन वाशिल्याचे दर्शन देणाऱ्या तोतया पुजाऱ्यावर पंढरपूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केलाय. मंदिरातील पोलीस अधिकाऱ्याच्या सतर्कतेमुळे हा काळा बाजार उघडकीस आला. अयोध्येनंतर प्रभू श्रीरामाचं सगळ्यात भव्य मंदिर ऑस्ट्रेलियामध्ये साकारण्यात येत आहे. ऑस्ट्रेलियातील राम मंदिर सर्वात मोठं असेल. तब्बल 150 एकर परिसरात साधारणतः 751 फूट उंचीचं मंदिर उभारण्यात येणार आहे. याच वर्षातल्या ऑक्टोबर महिन्यात मंदिराच्या शिलान्यास आणि भूमिपूजनही पार पडेल. एकाच जिल्ह्यात 2 ते 3 मंत्र्यांनी दावे ठोकल्यानं महायुतीसमोर पेच निर्माण झालाय. राज्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांनी त्यावर तोडगा काढल्याची देखील चर्चा रंगतीये. प्रजासत्ताक दिनाआधी पालकमंत्री पदाचा निर्णय हा तिढा सुटण्याची शक्यता आहे. धुळ्यातील लाडक्या बहिणीनेच आपल्या मुलाच्या खात्यावर आलेले पैसे स्वतःहून परत केल्याचं धुळे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितलंय. तर दुसरीकडे नकाने येथील भिकूबाई खैरनार यांच्या लाडक्या बहिणी योजनेचे पैसे आपल्या मुलाच्या बँक खात्यात गेले होते. चूक असल्याचं लक्षात आल्यानंतर लाडकीनं प्रशासनाकडे पैसे परत केले. लाडकीवरून आता विजय वडेट्टीवारांनी सरकारवर तोंडसूक घेतलंय. पैसे देऊन मतं घेतली त्यावेळी निकष काही लावले नव्हते, आता लावण्याची काय गरज असा सवाल काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी केलाय. खासदार सुप्रिया सुळेंनीही लाडकीबाबत वक्तव्य केलंय. लाडकी बहीण योजनेवर राज्य सरकारनं श्वेतपत्रिका काढावी अशी मागणी आता शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे.
सिंधुदुर्गातील 50 ते 60% जमिनींवर वक्फ बोर्डानं दावा केल्याची माहिती मंत्री नितेश राणेंनी दिली आहे. तसंच सिंधुदुर्गातील महत्त्वाच्या देवस्थानांवरही वक्फनं दावा केलाय. काँग्रेस सरकारमुळे हे झाल्याचा आरोप नितेश राणे करतायत. ठाकरे गटाचे माजी आमदार राजन साळवींनी मातोश्रीवर उद्धव ठाकरेंची भेट घेतली आहे. गेल्या 2 दिवसांपासून साळवी नाराज होते, तर ते भाजपत प्रवेश करणार असल्याच्याही चर्चा रंगल्या होत्या. दरम्यान उद्धव ठाकरेंच्या भेटीनंतर राजन साळवींची नाराजी दूर होते का, हेच पाहणं महत्त्वाचं असेल. जालन्यामध्ये राजकीय भूकंप येणार असल्याचं वक्तव्य काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी केलंय. जालन्यामध्ये अस्तींचे साप भरपूर आहेत असं म्हणत गोरंट्याल यांनी मनातील खदखद व्यक्त केली. 5 वर्ष मी काही वाट पाहणार नसल्याचं सांगत त्यांनी पक्षांतराचेही संकेत दिले. कोविड काळातील जम्बो कोविड सेंटर घोटाळ्याप्रकरणी सुजित पाटकर यांनी मुंबई हायकोर्टात धाव घेतली आहे. नुकतंच पीएमएलए कोर्टानं सुजित पाटकर यांना जामीन अर्ज फेटाळला होता. विशेष न्यायालयाच्या निर्णयाला पाटकर यांनी हायकोर्टात आव्हान दिलंय. पाटकर संजय राऊतांचे निकटवर्ती आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता भाजपच्या मंत्र्यांचा क्लास घेणार आहे. पुढच्या 5 वर्षांसाठी मंत्र्यांकडून काय काय अपेक्षा असतील, त्यासाठीचा रोडमॅप कसा असेल याबाबतचं ट्रेनिंग दिलं जाणार आहे. याबाबत चर्चा केली जाईल. मुंबईमध्ये 18 आणि 19 जानेवारीला दिवसभर मॅरेथॉन बैठका होतील. याच बैठकीत संघाचे पदाधिकारी, वरिष्ठ पदाधिकारी मंत्र्यांचा क्लास घेतील. विद्यार्थ्यांच्या पाठीवरचं ओझ्यासोबतच शिक्षकांवरील अतिरिक्त कामाचा भारही कमी होणार आहे. शिक्षकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शिक्षण मंत्री दादा भुसेंनी बैठक घेतली होती. यावेळी त्यांनी शिक्षकांवरील ओझं कमी करण्याचं आश्वासन दिलंय. वायू प्रदूषणाच्या नियमांचं उल्लंघन करणाऱ्या बिल्डर्स, कंत्राटदारांवर कारवाई करण्याची मागणी ठाकरे गटाचे आमदार वरुण सरदेसाई यांनी केली आहे. त्याच संदर्भातील पत्र त्यांनी बीएमसी आयुक्त भूषण गगराणी यांना दिलंय. दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी भाजपची पहिली यादी जाहीर झाली. अरविंद केजरीवालांच्या विरोधात भाजपकडून प्रवेश वर्मा यांना उमेदवारी देण्यात आली. कालकाजी विधानसभा मतदारसंघात माजी खासदार रमेश बिथुडी यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवालांच्या घराबाहेर महिलांनी आंदोलन पुकारलं. पंजाबमध्ये महिला सन्मान योजनेअंतर्गत रक्कम मिळाली नसल्यानं महिला आक्रमक झाल्यात. दिल्ली विधानसभा निवडणुकीतही केजरीवालांच्या आम आदमी पक्षाकडून महिलांसाठी सन्मान योजना जाहीर करण्यात आली आहे. एक महत्त्वाची बातमी पंढरपुरातनं येते. पंढरपुरामध्ये विठ्ठल दर्शनाचा काळा बाजार होत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. पैसे घेऊन विठुरायाचं वशिल्यानं विठुरायाचं दर्शन दिलं जात होतं. मात्र हा ठग पोलिसांच्या जाळ्यात सापडलाय. तोतया पुजारी चिंतामणी उत्पात याच्या विरोधात पंढरपुरात गुन्हा दाखल करण्यात आलाय. पालघरच्या कुणाल घरत या भाविकाकडून या ठगानं विठ्ठल दर्शनासाठी 11,000 रुपये उकळल्याचं समजतंय. आणि बातमीपत्रात या पुढच्या महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा न्यूज पॉइंट 20 मधून. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणी 3 आरोपींना 14 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सुदर्शन गुले, सुधीर सांगळे आणि सिद्धार्थ सोनवणे यांची 18 जानेवारीपर्यंत कोठडीत रवानगी करण्यात आली. या आरोपींची कोठडीत रवानगी करण्याची मागणी सरकारी वकिलांनी केली होती. आरोपींना हत्या केल्याचा पश्चात्ताप नाही असं पोलिसांनी सुनावणीत म्हटलंय. सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी सुदर्शन घुले आणि सुधीर सांगळेला पोलिसांनी पुण्यातून अटक केली आहे. दोघांना बीड पोलिसांच्या विशेष पथकानं जेरबंद केलंय. अधिक तपासणीसाठी त्यांना सीआयडीच्या ताब्यात दिलं जात आहे. सरपंच हत्या प्रकरणातील मुख्य आरोपींना फरार करण्यात डॉक्टर संभाजी वायभासे हा मास्टर माइंड असल्याचं पोलीस तपासात निष्पन्न झालंय. आरोपींना पळून जाण्यासाठी मदत केल्यामुळे डॉक्टर संभाजी वायभासे, त्याची वकील पत्नी आणि एकाला काल एसआयटीनं ताब्यात घेतलं. मसाजोग गावातील रहिवासी सिद्धार्थ सोनवणे हा सरपंच संतोष देशमुखांवर पाळत ठेवून होता. आरोपींना सोनवणे हा माहिती द्यायचा अशी माहिती समोर आली आहे. त्याला आता अटक करण्यात आली आहे. पुण्यामध्ये सर्व आरोपींना कोणीतरी एकाच ठिकाणी ठेवत असल्याचा संशय. आरोपींना पुण्यात कोण लपवतंय असा सवाल मृत सरपंच संतोष देशमुखांच्या भावानं उपस्थित केलाय. हत्या प्रकरणातल्या सर्व आरोपींना मकोका लावण्याची विनंती धनंजय देशमुखांनी केली.
सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील सर्व आरोपींना पुण्यातूनच अटक होती. या सर्वांना राजकीय पाठबळ आहे का, असा सवाल मनोज जरांगेंनी विचारला. तसंच हत्या प्रकरणातील सर्व आरोपींची नार्को टेस्ट करण्याची मागणी जरांगेंनी केली आहे. संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींच्या गुन्ह्यांवरून पांघरुण घालण्यासाठी बीडच्या पोलीस अधिकाऱ्यांनी काम केलं, असा गंभीर आरोप काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवारांनी केला. पोलिसांना आरोपीची माहिती असताना वेळकाढूपणा केल्याची टीका देखील वडेट्टीवारांवर करण्यात आली. सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ परभणीमध्ये सर्वपक्षीय मूक मोर्चा काढण्यात आला होता. संतोष देशमुखांना न्याय मिळवून द्यावा अशी मागणी मोर्चातून यावेळी करण्यात आली. याच मोर्चात सर्वपक्षीय नेत्यांसह मराठा आंदोलक मनोज जरांगे देखील सहभागी झाले होते. तर पुढील मोर्चा धनंजय मुंडेंच्या परळी शहरात निघणार आहे. परभणीतील मोर्चातून जरांगेंनी धनंजय मुंडेंना इशारा दिलाय. देशमुख कुटुंबाला जर धक्का लागला तर मुंडेंना रस्त्यावरही फिरू देणार नसल्याचं जरांगे म्हणाले. परभणीतील मोर्चातून भाजप आमदार सुरेश धस यांनी मंत्री धनंजय मुंडेंवर पुन्हा एकदा निशाणा साधलाय. पुढचा नंबर आकाच्या आकाचा असून तुम्हाला ही जेलबारी करावी लागेल, असं धस यांनी म्हटलंय. तसंच उपमुख्यमंत्री अजित पवारांनाही धसांनी सवाल केलाय. सरपंच देशमुख हत्या प्रकरणी धुळ्यातील सकल मराठा समाजानं मुंडे भावा बहिणींच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पणन आणि शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांची भेट घेऊन ही मागणी करण्यात आली. तसंच या प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराडवर 302चा गुन्हा दाखल करण्याची मागणी देखील करण्यात आली. एक छोटासा ब्रेक, पाहत राहा साम टीव्ही. काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आल्याचं पाहायला मिळतंय. काश्मीरमध्ये बर्फवृष्टीचा ऑरेंज अलर्ट देण्यात आलाय. काश्मीर आणि चिनाब खोऱ्यात बर्फवृष्टीची शक्यता आहे. मध्यम ते जोरदार बर्फवृष्टी होण्याचा इशारा देण्यात आलाय. त्यामुळे नागरिकांनी सावधगिरी बाळगा आणि अनावश्यक प्रवास टाळा, असं आवाहन प्रशासनानं केलंय. बर्फवृष्टीनंतर आता धुक्याचा परिणाम काश्मीर खोऱ्यात जाणवू लागलाय. काश्मीरमधील अनेक भागात दाट धुक्यानं जनजीवन पुरतं विस्कळीत झालंय. धुक्यामुळे श्रीनगरहून विमान उड्डाणंही विलंबानं होत आहेत. पुढची बातमी पुण्यातनं येते. गुलटेकडी मार्केटमध्ये गुलाबी आणि पांढऱ्या अशा दोन्ही लसणाची मोठी मागणी आहे. सध्या बाजारात लसणाची परराज्यातून दररोज 5 ते 10 गाड्यांची आवक सुरू होतीये. दर प्रति किलो 150 ते 280 रुपयांपर्यंत पोहोचले.
देशात यंदा तुरीचे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे. तुरीचा नवा माल दाखल होण्याच्या आधीच बाजारात नरमाई यायला सुरुवात झाली आहे. सध्या बाजारात तुरीचा भाव 2,000 कमी आहे.